केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्र सरकारच्या मदतीच्या प्रस्तावावरून आता यू-टर्न घेतलाय। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, मात्र या नुकसानीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं केंद्राला पाठवला नसल्याचा दावा लेखी उत्तरात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेला होता। मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्यावर दिलेल्या स्पष्टीकरणानंतर शिवराज सिंग चौहान यांनी यू-टर्न घेतलेला आहे। झी 24 तासनं काल या बातमीचा पाठपुरावा केलेला होता। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर चर्चा केलेली होती। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्र सरकारच्या मदतीच्या प्रस्तावावरून आता यू-टर्न घेतलेला आहे। आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे। केंद्र सरकारने टीम देखील पाठवली, 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली। त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे। मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल, आधी कृषीची टीम येऊन जाईल। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही। कि महाराष्ट्र की सरकार ने अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी थी बाढ़ की, उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है। इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूँ, आपको भेजा है महाराष्ट्र सरकार ने। कुठल्या वेळेची वाट पाहते हे महाराष्ट्राचं सरकार मला कळत नाही। इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिलेलं नाही आणि मी दत्ता मामांना आजच कॉन्टॅक्ट करणार आहे आणि दत्ता मामांना हात जोडून विनंती करणार आहे की आम्ही 48 खासदार सगळे आमचे मतभेद सगळे सोडून तुम्ही कृपा करून फाईल तातडीने दिल्लीला पाठवा। आम्ही शिवराज सिंग चौहान साहेबांची भेट तुमच्या सगळ्यांच्या वतीने घेऊ। केंद्रीय कृषी मंत्री खोटं बोललेले नसावेत कदाचित अधिवेशनामुळे। त्यांचं विधान काय होतं? मी 2 मिनिट माझा ऐकून घ्या। राज्य सरकारने प्रस्ताव गेल्या आठवड्यात पाठवलेला आहे। कदाचित तो प्रस्ताव खाली त्यांच्या हे असेल, तो प्रस्ताव त्यांच्याकडे येईल। पण मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतो, केंद्र सरकारचा राज्य सरकार हा प्रस्तावाचा आणि शेतकऱ्याच्या मदतीचा हा विषय येत नाही, शेतकरी येत नाही, कारण का ऑलरेडी शेतकऱ्याला आपण मदत करतोय। साधारणतः आज